नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी मित्र कोणाला. आज आपण आल्याचा जो सीझन चालू झालेला आहे त्यासाठी आपण जो बेडवरती आले लावण्याच्या अगोदर जो बेसल डोस टाकायचा त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी युरिया सुपर फॉस्फेट एक बॅग आपण घेतलेले आहे. त्याचबरोबर रिजेट हे 4 किलो कीटकनाशक आपण घेतलेले आहे. त्याचबरोबर निंबोळी पेन 2 पोती 1 एकरासाठी घेतलेले आहे. सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग एकरी घेतलेला आहे. त्याचबरोबर 5 किलो ह्युमिक एकरी घेतलेला आहे. MOP ची 1 बॅग एकरी. त्याचबरोबर आपण जे फॉस्फोजिप्सम जे सरकार कंपनीचं आहे ते आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. तर यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांनी सर्व एक काळजी घेणे गरजेचं आहे की हे कंदवर्गीय पीक आहे. त्याला ज्या सुरुवातीला 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये वाढीसाठी जे घटक पाहिजेत त्याचा आपण बेसल डोस मध्ये जास्तीत जास्त वापर करावा आहे. मग त्यामध्ये कॅल्शियम व फॉस्फरस हे 2 घटक सर्वाधिक प्रमाणावर आलेला पहिल्या उगवण होण्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये लागतात. त्यासाठी आपण कॅल्शियम व फॉस्फरस हे 2 घटक जास्त प्रमाणात या बेसल डोस मध्ये दिलेले आहेत. माहिती आवडल्यास फॉलो करा, लाईक करा.